थेट पिंपरी चिंचवडमध्ये जाऊया आणि पिंपरी चिंचवडकरांचं विजन काय आहे या शहरासाठी आपण जाणून घेऊया। नमस्कार, मी मयुरेश कोंडूर। एबीपी माझाच्या माझा शहर माझे विजन या कार्यक्रमात पिंपरी चिंचवडहून आपल्या सगळ्यांचं स्वागत। पिंपरी चिंचवडचं उदाहरण गेल्या अनेक वर्षांमध्ये प्रत्येक राज्यातल्या शहराला दिलं गेलेलं आहे। एखादा खंदा काम करणारा अधिकारी आणि त्याच्या मागे भरभक्कमपणे उभा असलेला संपूर्णपणे बहुमतातला नेता, असं जर चित्र एखाद्या शहराचं असेल तर शहराचा कायापालट कसा होऊ शकतो तर पिंपरी चिंचवडकडे बघा। असं मुंबईला सांगितलं गेलं, असं पुण्याला सांगितलं गेलं, नागपूरला सांगितलं गेलं, प्रत्येक शहराला इथलं उदाहरण दिलं गेलं। अजित पवार उपमुख्यमंत्री असताना ज्या ज्या शहरामध्ये आणि गावामध्ये गेले प्रत्येक वेळेस सांगत राहिले की आम्ही पिंपरी चिंचवडचं कसं रूप बदलून दाखवलं हे तुम्ही तिथं जाऊन पहा। आणि आज इतक्या वर्षानंतर पुन्हा जेव्हा महानगरपालिका निवडणुकीसाठी पिंपरी चिंचवड तयार होत आहे त्यावेळेस हा प्रश्न सगळ्यांनी विचारायची वेळ आलेली आहे की काय हा विकास झाला का, झाला तो पुरेसा आहे का, आणखी काय हवं आहे, आणि जर आणखी कोणी हवं असेल, आणखी विकास हवा असेल तर नेतृत्व कोणाचं असावं, अशा निर्णायक टप्प्यावरच आपण पिंपरी चिंचवडमध्ये आलेलो आहोत। सर्व राजकीय पक्षांच्या पाठबळानं अनधिकृत बांधकामं उभं राहणारं हे शहर, असं या शहराबद्दलची कीर्ती का पसरती आहे, हे सगळे प्रश्न आता विचारायला हवेत। आणि म्हणूनच माझा शहर माझं विजन मध्ये हे प्रश्न आपण सगळ्या राजकीय प्रतिनिधींना विचारणार आहोत आणि सोबतच नागरिकांना विचारणार आहोत की त्यांचं या शहराबद्दलचं विजन काय आहे, त्यांची दृष्टी काय आहे, त्यांना त्यांचं पिंपरी चिंचवड कसं हवं आहे। एक काळ असा होता की पिंपरी चिंचवडमधनं पुण्यामध्ये राहणारे जे व्हाईट कॉलरची लोक होती त्या लोकांना, आपल्या लोकांना असं वाटायचं की बाबा पुण्यामध्ये आपलं घर असलं पाहिजे, म्हणजे अधिकारी वर्ग, आणि हजारो कष्टकरी हात हे या शहरामध्ये होते। अनेक वेळेला जनरल बॉडीमध्ये सुद्धा आम्ही सुद्धा असे मुद्दे मांडले होते की कष्टकरी हात इथं असताना सुद्धा सर्व क्रीम जे आहे ते पुण्याला जाते, हॉस्पिटल असेल, बाकी सर्व गोष्टी काय असतील चांगल्या गोष्टी पुण्यामध्ये होतात, पण आपला कामगार का वंचित राहतो, असं एक वेळचा पिंपरी चिंचवड होतं। परंतु मागच्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने सुधारणा झाली त्या सुधारण्याच्या अनुषंगाने आज त्या पुण्यातला जो व्हाईट कॉलरवाला आहे त्याला आज असं वाटतं की ह्या नगरीमध्ये माझं एक छोटंसं फ्लॅट असावं, माझं छोटंसं घर असावं। ह्या इथल्या ज्या काही ज्या सुविधा आहेत, इथलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, इथले फ्लायओव्हर असतील, इथलं ब्रिज असेल, इथलं ऑटो क्लस्टर असेल, सायन्स पार्क असेल, मुलींची आय टी असेल, मुलांचा आय टी असेल, इथले उद्यानं असतील, इथलं एकंदरीत पाणी पुरवठा असेल, स्वच्छता असेल, प्रायमरी एज्युकेशन असेल, या सर्व बाबीमध्ये आणि आज आपण बघतोय की पुण्यातल्या चांगल्या चांगल्या महाविद्यालय, एक काळ आपल्या इथल्या विद्यार्थ्यांना इथून पुण्यालाच जावं लागायचं चांगलं शिक्षणासाठी, परंतु आज अगदी सिम्बायसिसपासून घेऊन सर्व MIT असेल, सिम्बायसिस असेल, DY पाटील कॉलेज असेल, या सर्व चांगल्या चांगल्या नामांकित ज्या शैक्षणिक संस्था आहेत ते आज पिंपरी चिंचवडमध्ये आलेल्या आहेत। आज आपल्याकडे चांगले चांगले मॉल इथं झालेले आहेत आणि सगळ्या क्षेत्रामध्ये आज आपले महापालिका ही प्रगती पथावर आहे। आणि हेच काम चालू असतानाच आता ज्यावेळेला सत्तांतर झालं, ज्यावेळेला भाजप आलं, ते भाजप आल्यानंतर वास्तविक पाहता जर डोंबिवलीसारखं शहर, जर सोलापूरसारखं शहर, जर नाशिकसारखं शहर जर हे स्मार्ट सिटीमध्ये घेतलं जातं आणि मग पिंपरी चिंचवडसारखं शहर ज्याला बेस्ट सिटीचा अवॉर्ड मिळालेला आहे, अशा परिस्थितीमध्ये असताना केवळ राजकीय खोडा करायचा म्हणून, कारण ह्या महापालिकेमध्ये निर्विवाद राष्ट्रवादीची सत्ता आहे, महापौरापासून अगदी छोटे छोटे पदं सर्व राष्ट्रवादीकडे आहे, त्यामुळे हे श्रेय राष्ट्रवादीला पुन्हा जाऊ नये। परंतु पर्यायाने भाजप हिथं चुकलेलं आहे की त्यांना हे कळलं नाही त्यावेळेला की आपण नागरिकांनाच वंचित ठेवतो ह्याच्यामधनं, म्हणजे महापालिकेला नाही। आता निवडणुकामध्ये काय तुम्ही तोंड देणार आहे, तुम्ही लोकांनी त्यामध्ये घाणेरडं राजकारण करून आम्हाला त्यातनं वंचित केलं। आज जे या शहराचा सर्वांगीण विकास होताना दिसतो, अजून व्हायचा आहे, बऱ्यापैकी संपूर्ण झालाय असं मी मानत नाही, परंतु जे काही चित्र आज दिसतंय त्याचं सर्व श्रेय हे काँग्रेस पक्षाला जातंय। आमचे मित्र योगेश बहल यांनी आता सांगितलं की ते गेले 10 वर्ष सत्तेमध्ये आहेत, परंतु या 10 वर्षामध्ये सुद्धा काँग्रेस पक्षानं जो त्यांना भरभक्कम पाठिंबा दिला, मग केंद्रात असेल, राज्यात असेल, केंद्रातून 2,500 कोटी या शहराच्या विकासासाठी डॉक्टर मनमोहन सिंग सरकारने या शहरामध्ये दिलेले आहेत। स्मार्ट सिटीमध्ये सुद्धा बेस्ट सिटीमध्ये देशातील पिंपरी चिंचवडचा समावेश हा काँग्रेस सरकारने त्या ठिकाणी केला होता। काँग्रेसने आजपर्यंत या शहरातील फार अत्यंत झोपडीतल्या नागरिकापासून तर चांगल्या कॉलनीमध्ये राहणाऱ्या नागरिकापर्यंत सर्वांना डोळ्यासमोर ठेवून केंद्रबिंदू मानून या शहराचा विकास केलेला आहे, करत आलेले आहेत। आणि हे करत असताना आज अनेक त्रुटी सुद्धा झालेल्या आहेत। आपण पाहतो महापालिकेमध्ये गेल्या काही काळामध्ये भ्रष्टाचाराचं जे काय बोकाळलेलं आहे त्याच्यावर अनेक विरोधक सर्वच पक्ष ओरडत आहेत, भाजप ओरडते, शिवसेना ओरडते, काँग्रेस सुद्धा ओरडते, राष्ट्रवादी ओरडते, परंतु ह्याच्यामध्ये माझं असं वैयक्तिक मत आहे भ्रष्टाचारामध्ये सर्वांचे हात बरबटलेले आहेत।
यापुढील काळामध्ये भ्रष्टाचार थांबवण्यासाठी काँग्रेसचं एकच विजन असेल की या शहरामध्ये हा भ्रष्टाचारमुक्त ही महापालिका झाली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे गेल्या 2 वर्षामध्ये गुन्हेगारीकरण ह्या शहरामध्ये प्रचंड वाढलेलं आहे. मग खून, दरोडे, मारामाऱ्या, संघटित गुन्हेगारी याचा प्रचंड वाढ गेल्या काही काळामध्ये झालेली आहे. हे थांबवण्यासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झालं पाहिजे. म्हणून भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त पिंपरी चिंचवड शहर हा काँग्रेसचा नारा या निवडणुकीमध्ये असेल. तर या शहराच्या विकासाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्रितपणे जवळजवळ 30 वर्ष मिळालेली आहे. आणि 30 वर्ष मिळाल्यानंतर सुद्धा आता आपण चर्चा करतोय की आम्ही विकास करणार आहोत. त्यामुळे नेमका त्यांना किती वर्ष विकासाला लागणार हे समजून येत नाही. महानगरपालिकेचं जर विकास आराखड्याबद्दल बोलायला गेलो, डेव्हलपमेंट प्लॅनबद्दल बोलायला गेलो, तर 78 साली डेव्हलपमेंट प्लॅन झाला, तो 95 साली रिवाईज झाला आणि 2015 साली त्याला 20 वर्ष पूर्ण आली, त्याची मुदत देखील संपली. या जवळजवळ 35 वर्षामध्ये या डेव्हलपमेंट प्लॅनपैकी 15% सुद्धा त्या डेव्हलपमेंट प्लॅनची अंमलबजावणी झाली नाही. 1997 साली ही जी नवीन गावं महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट झाली, त्या गावांच्या डेव्हलपमेंट प्लॅनला मंजुरीला काँग्रेसला जवळजवळ 10 वर्षे लागली. आणि त्या 10 वर्षानंतर आता आपण 2016 मध्ये बोलतोय, तर 2% सुद्धा त्या ठिकाणी आरक्षणाची ताब्यात आलेलं नाही. शिक्षणासाठी आपण पूर्णपणे पण जर बोलत गेलो तर शिक्षण मंडळाचं बजेट हे 100-150 कोटी रुपयाचं आहे. गेले 15 वर्षापासूनचा जवळजवळ 2000 कोटी रुपये शिक्षण मंडळाने खर्च केले, परंतु अजूनही विद्यार्थी आमचा हा बेंच नसल्यामुळे जमिनीवर बसतो. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं या बाबतीतलं विजन अतिशय स्पष्ट आहे. चांगलं शिक्षण देण्यासाठी या ठिकाणी चांगल्या शैक्षणिक संस्थाला आम्ही तिथं निमंत्रण देऊ, त्यांना आम्ही या ठिकाणी आणू. आपल्याला जर आपण दळणवळणची व्यवस्था जर आपण पाहिली तर जवळजवळ पिंपरी चिंचवडचे सगळेच महत्त्वाचे जे चौक आहेत, या सगळ्याच महत्त्वाच्या चौकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशीर्वादाने होणारं जे अतिक्रमण आहे, त्या ठिकाणी टपऱ्या आहेत आणि त्या ठिकाणच्या जे त्यांचं नियोजन चुकलेलं आहे, मग पिंपळे सौदागर असेल, वाकड असेल, आपण हिंजवडीचा जाणारा रस्ता असेल, आपण विश्रांतवाडीकडे जाणारा रस्ता असेल, अगदी तळवडे IT पार्क असेल, सगळीकडे वाहतूक कोंडी आहे. या वाहतूक कोंडीवरती निश्चितपणे आम्ही तिथं निकाल आम्ही काढू. जी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था शहराच्या अंतर्गत जी हवी आहे, कारण एकूणच फक्त प्रमुख रस्त्यांवरती शहराची ही जी वाहतूक व्यवस्था आहे, परंतु अंतर्गत कुठलीच वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे प्रत्येकाला शेवटी स्वतःची वाहनं आणावी लागतात. त्यामुळे अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुद्धा आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी निश्चितपणे कटिबद्ध आहे. 3 नद्या या शहरांमध्ये वाहतात आणि त्या 3 नद्या, मग पवना असेल, इंद्रायणी असेल आणि मुळा असेल, या 3 नद्यांचं या दोन्ही सत्ताधारी पक्षांनी अक्षरशः गटार करून टाकलेलं आहे. आणि या 3 नद्यांचं जे संवर्धन आहे, त्या संवर्धनाचं काम निश्चितपणे भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळामध्ये करणार आहे. जे झोपडपट्टी पुनर्वसन असेल किंवा घरकुल योजना असतील, या गरिबांना घर देण्यासाठी जे आरक्षण आहेत, मग ती EWS असेल किंवा HDH असेल किंवा SRA असेल, त्या आरक्षणापैकी 3% सुद्धा आरक्षण गेल्या 30 वर्षात ताब्यात आली नाही. ती आरक्षण ताब्यात घेऊन त्या ठिकाणी गरिबांना घर देण्याचा निश्चितपणे आमच्याकडे प्रयत्न आहे. राहुल कराटे. जय महाराष्ट्र. आपण पिंपरी चिंचवड शहरामध्ये आता दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांनी सांगितलं की आम्ही मागच्या काही वर्षांमध्ये हे केलं ते केलं. हे करत असताना शिवसेना म्हणून आम्हाला असं वाटतं की कुठेतरी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू न मानता ह्यांची डेव्हलपमेंट झालेली आहे. आपण मोठमोठे रस्ते, फ्लायओव्हर जर पाहिलं तर ह्याच्यातनं लोकांच्या समस्या सोडवण्यापेक्षा पैसे खाण्याचे जास्त उद्दिष्ट या ठिकाणी दिसते. आपण गल्लीबोळात गेलं तर त्या ठिकाणी डेव्हलपमेंट दिसत नाही. आज शहरात आरोग्याची समस्या वासून आहे, कचऱ्याची समस्या वासून आहे. महानगरपालिकेच्या कुठल्याही शाळेत गेलं तर तो विद्यार्थी कोण आहे, तो कुठनं आलाय, तो कसा शिकतोय, ह्याची कुठलेही रेकॉर्ड यांच्याकडे नाही. आणि त्या मुलाची शैक्षणिक स्तर काय आहे हे मी शिवसेना म्हणून मी या ठिकाणी असं म्हणेल की पिंपरी चिंचवड शहरामध्ये YCM, मुंबईच्या KMच्या धर्तीवर एक मेडिकल कॉलेज चांगलं असावं. YCM लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा YCMनी द्याव्यात. नामांकित संस्था इथं येतील त्याप्रमाणे नामांकित हॉस्पिटल्स इथं आले पाहिजेत. लोकांच्या आरोग्याचे प्रश्न या ठिकाणी सोडवले गेले पाहिजेत. रहदारीला कुठल्याही प्रकारची शिस्त नाहीये. कुठेतरी रहदारीला शिस्त लावण्याचं काम या ठिकाणी आयुक्तालयाच्या माध्यमातून केलं गेलं पाहिजे. आज मेट्रो 6 किलोमीटरचीच पिंपरी चिंचवड शहरात राहिली गेली. त्याच्यासाठी आम्ही आमच्या वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून पक्षाची भूमिका मांडलेली आहे की ही मेट्रो निगडीपर्यंत गेली पाहिजे. जर आपण ह्या मेट्रोच्या दुसऱ्या फेजची वाट पाहावी लागली तर पुढे 10 वर्षे मध्ये जातील. प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला प्रत्येकाच्या जाहीरनाम्यावर झोपडपट्टीवासियांची मतं घेण्यासाठी एक मुद्दा ठरलेला असतो की आम्ही पक्की घरं देणार, कायमस्वरूपी घरं देणार आणि 500 स्क्वेअर फुटाची घरं देणार. हे मी मागच्या 10 वर्षापासून आम्ही बघत आहोत. परंतु एकाही राजकीय पक्षानं या 10 वर्षामध्ये 500 स्क्वेअर फुटाचं घर मिळावं यासाठी कुठं एक शब्द बोललेला आम्हाला दिसलेला नाही. मला स्वतःला 269 स्क्वेअर फुटाची घरं जी दिलेली आहेत, या 269 घरामध्ये एक आजी आजोबा, एक मुलगा आणि सून, बहीण भाऊ राहू शकत नाहीत. तेव्हा वारंवार रिपब्लिकन पक्षानं 2002 पासूनची जी भूमिका मांडलेली आहे की 500 स्क्वेअर फुटाचं घर त्या कुटुंबाला दिलं तर ते कुटुंब ते घर सोडून जाणार नाही.
परंतु असं होत नाही. त्यामुळं झोपडपट्टीवासियांची मतं घेत असताना आता जो त्यांना घर देईल अशा लोकांना मतं दिली जातील. आणि आता आम्हाला अपेक्षा आहे की पंतप्रधानांकडून या घरांचं वचन या निवडणुकीमध्ये मिळेल आणि ते नक्की पूर्ण होईल. इथं आमचे असं असणार आहे की या निवडणुकीच्या नंतर महानगरपालिकेच्या वतीनं इंग्लिश माध्यमाच्या शाळा या ठिकाणी आम्ही काढण्याचा प्रयत्न करू. दुसरी गोष्ट अशी आहे की दवाखान्यांमध्ये आज वायसीएम हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर्स आहेत, बरेचसे तज्ज्ञ डॉक्टरांना, न्यूरोलॉजिस्ट तिथं उपलब्ध होऊ शकत नाही, कॅन्सरचा डॉक्टर उपलब्ध होऊ शकत नाही, हाडांचा डॉक्टर उपलब्ध होऊ शकत नाही. जेव्हा आम्ही विचारणा केली जाते तेव्हा अत्यंत कमी पगारामध्ये आपल्याकडे डॉक्टर येत नाहीत असं आरोग्य अधिकारी सांगतात. आणि त्याच डॉक्टरांना बाहेर जेव्हा 2 लाख पगार असतो तेव्हा महानगरपालिकेमध्ये फक्त 50,000 असतो आणि हे सरकारनं ठरवून दिलेला पगार असतो. तेवढ्या पगारामध्ये डॉक्टर तिथे येत नाहीत आणि सुविधा मिळत नाहीत. हॉस्पिटल खूप मोठं आहे, छान 4 मजली बांधलेलं आहे, स्वच्छता भरपूर आहे, पण तिथे जी सुविधा गरिबांना मिळायला पाहिजे ती सुविधा अजिबात मिळत नाही. आजच्या तारखेला जवळजवळ 50 ते 60% लोकांना त्या हॉस्पिटलमध्ये सुविधा मिळत नाहीत. ठेकेदार मुक्त महानगरपालिका करण्याचा आमचा मानस या निवडणुकीमध्ये आहे. नागरिकांनीच सांगायचं आहे की हे शहर सुरक्षेमध्ये आहे का. शहराची डेव्हलपमेंट होत असताना सुरक्षता खूप असणं महत्त्वाची आहे. या शहरामध्ये आपण जर नीट व्यवस्थित पाहिलं तर वायसीएम सारखं एकच हॉस्पिटल आहे. शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. एखादा व्यक्ती जो गरीब आहे आणि त्याला ऍडमिट व्हायचं असेल तर त्याला बेड अवेलेबल होत नाहीये. या शहरामध्ये विद्यार्थ्यांची एवढ्या मोठ्या प्रमाणात बिकट अवस्था आहे की खाजगी जेवढ्या शाळा आहेत त्यांच्यावर महानगरपालिकेचं कुठेही नियंत्रण दिसत नाही. या शहरामध्ये कॉलेजेससाठी आपले पिंपरी चिंचवड शहरातील सर्व विद्यार्थी पुण्यामध्ये जातात. मग आपल्या शहरामध्ये हे चांगले चांगले नामवंत कॉलेज इथं का होत नाहीयेत. या शहरामध्ये ज्यावेळेस पुण्यामध्ये आपला विद्यार्थी जातो, कामगार वर्ग जातो, त्यावेळेस त्या तुटलेल्या बंद पडलेल्या अवस्थेत असणाऱ्या बसमधनं आपण प्रवास करतो. इथली बस व्यवस्था, वाहतूक व्यवस्था ही पण व्यवस्थित नाहीये. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे एवढा मोठा निधी या शहरातील लोकांसाठी खर्च केला जातो हे आम्ही मान्य करतो. पण नागरवस्ती सारखा विभाग आहे की जो कित्येक वर्ष 2011 पासून ते 2016 आलं महिलांना मशीन वाटप होत नाहीये. सगळ्या राजकीय पक्षांचं विजन आपण ऐकलं या शहराबद्दल, पण त्या विजनशी इथले नागरिक सहमत आहेत का? त्यांना तेच हवंय का जे हे राजकीय पक्ष म्हणतात? नागरिकांना आपण थेट विचारूयात त्यांच्यामध्ये जाऊन. पण अगोदर एक छोटासा ब्रेक घेऊयात. माझं शहर माझं विजन मध्ये तुम्ही पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझावर तुम्ही पाहताय माझं शहर माझं विजन. पिंपरी चिंचवड मधून खूप सारं विकास झालेलं शहर, एक मॉडेल शहर म्हणून गवगवा झाला पिंपरी चिंचवडचा. पण प्रत्यक्षात परिस्थिती तीच आहे का? आणि या निवडणुकीमध्ये अजून लोकांना काय हवं आहे की जे आतापर्यंत घडलेलं नाहीये? चला त्यांना विचारूया. आता वेळ आहे नागरिकांची. एकंदरीत या सगळ्या पक्षांचे जे जाहीरनामे आहेत त्यांच्यामध्ये काय रिफ्लेक्ट होईल, काय दिसेल पुढच्या काही दिवसामध्ये, त्याची एक चुणूक आपण आता पाहिली. मूळ मुद्दा हाच परत येतो की एकतर प्लॅनिंग, दुसरी गोष्ट नवीन काही प्रोजेक्ट्स आणि त्याबरोबर सुरक्षितता हा एक महत्त्वाचा मुद्दा बहुतांशांच्या मनात आलेला आहे. जरी तो पोलिसांच्या किंवा गृह खात्याच्या अखत्यारीतला असला तरी सुद्धा महापालिकेमध्ये पण या निवडणुकीत त्याचे काही प्रतिसाद किंवा लोकांच्या अपेक्षा आपल्याला दिसतील असे एकंदरीत चिन्ह आहेत. सुरुवात करूयात की जे आता यांनी विजन मांडलं त्यापैकी किती जण आपण त्याशी सहमत आहोत आणि सगळं व्यवस्थित आहे किंवा सगळं वाईट आहे, इतक्या टोकाला आपण जाऊ शकतो का? ही सगळी प्रत्येक पक्षाचं विजन आता ऐकल्यावर बीजेपी आणि मुख्यमंत्र्यांनी डेलिबरेटली, इंटेन्शनली, ब्रेझनली आणि ब्लेटंटली पिंपरी चिंचवड शहराचा, नागरिकांचा इथला अपमान केलेला आहे. पिंपरी चिंचवड शहराला स्मार्ट सिटी प्रोजेक्टच्या बाहेर ठेवून डोंबिवलीसारख्या शहराला तुम्ही घेता स्मार्ट सिटीमध्ये, आणि जो शहर जगाच्या मोठ्या मोठ्या शहरांबरोबर कॉम्पिट करत आहे त्या शहराला तुम्ही बाहेर ठेवता. तर मला असा प्रश्न विचारायचा आहे की बीजेपी आणि मुख्यमंत्री पिंपरी चिंचवड नागरिकांच्या हा जो अपमान केला त्या अपमानाबद्दल माफी मागणार का? हा प्रश्न सगळ्यांना पडला. केवळ पिंपरी चिंचवडच्या नागरिकांच्या भुवया उंचावला अशी गोष्ट नाही. पिंपरी चिंचवडमधल्या डेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या, रस्त्यांच्या, फ्लायओव्हरच्या एवढ्या गोष्टी महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने ऐकलेल्या आहेत. हा प्रश्न प्रत्येकाला पडला की स्मार्ट सिटीमध्ये पिंपरी चिंचवड का नाहीये, आणि उत्तर भाजपला द्यावं लागेल जरी ते पिंपरी चिंचवडमध्ये सत्तेत नसले तरी सुद्धा. सगळ्यात महत्त्वाचं या संदर्भात मी सांगू इच्छितो, म्हणजे आपल्या सर्व मित्रांना सांगू इच्छितो की स्मार्ट सिटीच्या संदर्भातली ही देशभरातनं ही स्पर्धा झाली होती.
आणि विविध शहरांना मानांकन करताना त्यांनी केलेलं काम, त्यांचं विजन आणि त्या विजनच्या अनुषंगाने ती मानांकन करण्यात आली होती. त्याचबरोबर यापूर्वी ज्या केंद्र शासनाच्या योजना राबवल्या गेल्या त्या शहरांमध्ये त्याच्या परिस्थिती काय होती त्याला सुद्धा गुणांकन होतं. दुर्दैवाने आपल्या शहरात असं की JNNURMच्या खाली ज्या ज्या योजना आपल्या शहरामध्ये आल्या सगळ्या योजनांचं 700 कोटी रुपयाचा निधी खर्च न झालेला नाही गेल्या 10 वर्षामध्ये. प्रश्न हा आहे की सांगतो. मी तुम्हाला मुख्यमंत्र्यांचं आणि गडकरींचं मला बोलून नागपूर द्या. सुद्धा पहिल्या यादीमध्ये मला नव्हतं. बोलून नंतर द्या. त्यांनी काम केलं, आपल्या सर, बोलून द्या ना. पाठवलं, ते आलं स्मार्ट मला बोलून द्या सिटी. ना. पिंपरी चिंचवड का नाही? मला बोलून द्या ना की विषय असा आहे की त्या JNNURMला तिथं त्या योजनेमध्ये आपण अतिशय फेल गेल्यामुळे 700 कोटी रुपये हे न वापरता अजूनही महानगरपालिकेकडे पडलेले आहेत. आणि स्मार्ट सिटीचा प्रस्ताव संदर्भात आपण जर परवा जर व्यंकय्या नायडूजींचं भाषण ऐकलं असेल तर त्यांनी अशी ते स्पष्टपणे सांगितलं की पुणेने ज्याप्रमाणे प्रस्ताव सादर केला होता, ज्याप्रमाणे पुण्याने जनतेचं मत घेतलं होतं आणि मग प्रस्ताव दिला होता, तसा तुम्ही जर प्रस्ताव दिला तर 100% आम्ही करू. इतर राष्ट्रवादीने काय केलं, एकतर्फी प्रस्ताव दिला आणि त्या प्रस्तावामध्ये जे मूलभूत विषय होते ते न टाकल्यामुळे आपण राष्ट्रवादीकडनं उत्तर घेऊयात याबद्दल. खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेशन करण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी कायमस्वरूपी प्रयत्न केला, परंतु राष्ट्रवादीने जी केंद्र सरकारच्या विविध योजनांमध्ये केलेला भ्रष्टाचार होता त्यामुळं मूल्यांकन कमी झालं आणि त्यामुळं पिंपरी चिंचवडचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला नाही. पिंपरी चिंचवडचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश न होण्याला पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार. राष्ट्रवादी काँग्रेस, योगेश बहल, आपण JNNURMची कामं पूर्ण केलेत असं म्हणून ते म्हणतात आणि आपल्यामुळेच ते तसं मी अगदी विनम्रपणे सांगू इच्छितो की या सर्व दुटप्पी कामाला, खोडा घालण्याच्या कामाला केवळ भाजप, सारंग कामटेकर आणि सीमा सावळेच जबाबदार आहेत. मूळ प्रश्न हा आहे की कोणी रिपोर्ट व्यवस्थित केला नाही आणि कोणी राजकारण केलं. यापेक्षा महत्वाचं आहे की जे सामान्य नागरिक आहेत त्यांना याच्यामध्ये स्मार्ट सिटी नेमकी काय हवी आहे. येतो नाव बोललं मग अन्याय होईल. अन्याय होईल. तुमची उत्तरं देणार नाही. इथं प्रायोरिटी नागरिकांना आहे. मला स्मार्ट सिटी काय म्हणायचं? स्मार्ट सिटीमध्ये म्हणजे नागरिकांना मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या मिळायला पाहिजेत, हे स्मार्ट सिटीमध्ये पाहिजे आम्हाला. बरं, स्मार्ट सिटी हवी म्हणजे तुम्हाला काय हवं? खरं तर आम्हाला स्मार्ट सिटी NCPला स्मार्ट सिटी फक्त किताब पाहिजे का पैसे पाहिजे, कारण ऑलरेडी इथं एवढे पैसे आहेत, त्याच्यातच जर उपयोग केला तर सगळे ऑलरेडी जर स्मार्ट आहेत, फक्त निधी योग्य वापरा, केंद्राच्या निधीची गरज पण नाही. आता हा भ्रष्टाचार कमी केला तर ऑटोमॅटिक सगळे स्मार्ट होते. स्मार्ट सिटी हे केली कशी असली पाहिजे माहिती आहे का, की ह्याच्यातला शहरातला एंड युजर आहे ना त्याच्यापर्यंत त्या सगळ्याचा फायदा घ्यायला पाहिजे. ह्या शहरामधलं कुठला आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू या पिंपरी चिंचवडमधनं गेलाय असं मला यांना विचारायचं आहे. ॲक्च्युली इथल्या शाळांची अवस्था बघितली, महानगरपालिकेच्या तिथली पटसंख्या कमी होत चाललेली आहे, तिथला दर्जा कमी होत चाललेला आहे. त्यासाठी यांच्याकडे काय विजन आहे ते विचार. रस्ते, मूलभूत सुविधा लोकांना मिळाल्या पाहिजेत. हॉस्पिटलायझेशन नंतर कोर्ट्स आले पाहिजेत, त्याच्यानंतर मोठी कॉलेजेस आली पाहिजेत. या ठिकाणी जे गोरगरीब कष्टकरी माणूस आहे तो विस्थापित होता कामा नये. फेरीवाल्यांच्या मधल्या काळामध्ये दिलीप बंड असताना मोठे हाल झाले, त्यांसाठी कायदा केला महापालिकेने, त्याच्या अंमलबजावणी होत नाही. दुसऱ्या बाजूला मेट्रो आपण आणतोय पण जो रिक्षावाला आहे तो पण सेवा देतोय, रिक्षावाल्याला मात्र सार्वजनिक सेवेचा दर्जा नाही, त्याच्या सेवेला पण किंमत नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह झाला पाहिजे. भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त पाहिजे ना मला पिंपरी चिंचवड आमचं. तसंच हिने सांगितलं तसं भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त पाहिजे. अच्छा, ठीक आहे. हा, स्मार्ट सिटी म्हणजे काय पाहिजे? पिंपरी चिंचवडकर ऑलरेडी स्मार्ट आहेत आणि तिथे राहणारे लोक पण खूप स्मार्ट आहेत, परंतु जे काही लोक आहेत थोडीफार जी बोटावर मोजण्या इतकी ज्यांची गुंडगिरी आहे आणि भ्रष्टाचार आहे. पंतप्रधानांनी कदाचित असं पण विचार केला असेल की पिंपरी चिंचवडचं नाव काही लोकांमुळे भ्रष्टाचाराच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आलं, त्यामुळे त्यांनी कदाचित स्मार्ट सिटीत त्यांचा समावेश केला नसावा. जे तुम्ही उड्डाण पुलं केलेले आहेत ते फक्त समोरी दर्शनी भाग तो तुम्ही दाखवताय, परंतु आतमधले जर तुम्ही बघितले प्रभागांमधले किंवा झोपडपट्ट्यांमध्ये आजही तो कारभार चालू आहे. आणि आता इलेक्शन आलं त्यावेळेस हे रस्त्यांची ही मागणी पूर्ण करताय. मग 5 वर्ष या लोकांनी केलं काय? कोणी तो स्मार्ट सिटीमध्ये नाव आणलं नाही आणलं, भविष्यात आलं तर श्रेय कोणाचा, हा मुद्दा कृपया आपण बाजूला ठेवूयात. नो पॉलिटिक्स. हे जे सगळे मुद्दे आहेत आपण इथं अजिबात वैयक्तिक राजकारणासाठी आलेलो नाही आहोत. स्मार्ट सिटीमध्ये काय असणार आहे हे तुम्ही सांगू शकता तुमच्या प्रतिनिधीला. त्यामुळे स्मार्ट सिटीमध्ये हे जे मुद्दे आलेले आहेत अजून पण आपण लोकांना विचारणार आहोत त्या बाजूच्या, पण हे सगळे मुद्दे आपल्या जाहीरनाम्यामध्ये पण येणार का? सन्मान पिंपरी चिंचवडकरांचा अपमान या सरकारने केलेला आहे एवढं मी निश्चितपणे सांगतो. उद्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये जर स्मार्ट सिटीचा उल्लेख आला तर हे जे सगळे मुद्दे आता लोक सांगतायत तिथले ते त्याच्यामध्ये असणार आहेत किंवा नाही? निश्चितपणे
पिंपरी चिंचवडचा ज्यावेळी आपण विचार करतो सर्वांगीण विकासाचा, त्यामध्ये मी मगाशी म्हटलं गरीबातला गरीब नागरिक आणि चांगल्यातल्या चांगल्या वस्तीमध्ये राहणारा नागरिक सर्वांगीण ठीक. उद्या वेळ जर शिवसेनेवर आली स्मार्ट सिटीचा नवा रिपोर्ट तयार करून पाठवायची परवानगीसाठी शिवसेनेमध्ये हे सगळे मुद्दे असणार आहेत की नसणार आहेत? नागरिकांचे सर्व मुद्दे जे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहेत सर्व मुद्दे जाहीरनाम्यात असतील. ठीक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस स्मार्ट सिटीची व्याख्याच अशी आहे की मुळात आपल्या महापालिकेला केंद्राकडनं मिळणारा अधिकचा पैसा, राज्याकडनं मिळणारा अधिकचा पैसा जे नियोजन करून ठेवलेलं आहे पुढच्या 25 वर्षाचा, त्याला खेळ घालण्याचं काम या स्मार्ट सिटीमध्ये झालंय. आमच्यासाठी आता जे मुद्दे मांडले ते सगळे येणार, पण एक मुद्दा असा आहे महत्त्वाचा, जोपर्यंत पिंपरी चिंचवड शहराला जिल्हा म्हणून जोपर्यंत त्याचं ओळख होत नाही तोपर्यंत पुण्याच्याच अंतर्गत हे शहर धरलं जाणार आहे. त्यामुळे याला जिल्हा आधी जाहीर करावा आणि मग स्मार्ट सिटीमध्ये घ्यावं. आणि याच्यामध्ये एकही झोपडी दिसता का म्हणजे प्रत्येक झोपडीधारकाचं घर हे चांगलं असलं पाहिजे तर ही स्मार्ट सिटी असणार आहे, ते वगळून होणार नाही एवढ्या आमच्या. ठीक. स्मार्ट सिटी तुझ्यासाठी काय? मला स्मार्ट गव्हर्नन्स हवे माझ्या शहरासाठी. सगळ्यात महत्त्वाचं कॉर्पोरेशनने त्यांच्यापासून सुरुवात करावं की ई प्रोक्युरमेंट हा प्रकार आहे. टेंडर सिस्टीम आपली फ्लॉलेस आहे, मान्य करा. आता नरेंद्र मोदीजींनीच ई प्रोक्युरमेंट काढलं आहे, त्याच्यामध्ये PCMCला रजिस्टर करा आणि सगळ्या गोष्टी तिथं जाणार. ठेकेदारी संपेल, आता जे म्हणले तुम्ही ती संपेल. कॅशलेस सिटी करू शकतो, म्हणजे तुमचे एम्प्लॉई पेमेंट PCMC सगळं कॅशलेस ट्रान्झॅक्शननी करू शकतो आणि ही सिटी डिजिटल सिटी पण व्हायला पाहिजे. हे सगळे मुद्दे इथंच संपत नाहीयेत. आणखी काही महत्त्वाचे मुद्दे जे पिंपरी चिंचवडला पूर्णपणे विकासाकडे नेऊ शकतात ते कोणते आहेत? आपण लोकांना ते प्रश्न विचारणार आहोत. अनेकांना रागही आहे की हे प्रश्न आतापर्यंत का नाही सुटले, त्या रागालाही आपण थोडी मोकळी वाट करून देणार आहोत. पण अगोदर एक छोटासा ब्रेक घेऊया. तुम्ही पाहत राहा माझं शहर माझं विजन, ABP माझामध्ये. माझं शहर माझं विजनमध्ये तुमचं स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये आपण आहोत. अजित पवारांची एकहाती सत्ता असलेलं शहर, राष्ट्रवादीची 10 वर्ष सत्ता असलेलं शहर आणि इथं सगळा एकमुखी विकास होतो असं कायम या शहराचा गवगवा झाला. पण आता अजून लोकांना काय हवंय? तीच सत्ता हवी आहे की बदलाचे वारे वाहत आहेत? आपण विचारतो आहोत पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना. BRT मध्ये केलेला भ्रष्टाचार, नद्यामध्ये सोडलेलं गटार, ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. 30 वर्षामध्ये जे 25,000 करोड रुपये कॉर्पोरेशनचे उत्पन्न जो मिळालेलं आहे, दरवर्षी 3 ते 4,000 करोडचं बजेट आहे, त्या पैशाचा हिशोब राष्ट्रवादीने द्यावा. आणि या ज्या सुविधा प्रकल्पांवर खर्च का गेलेला आहे असं त्यांचा मुख्य म्हणणं आहे. झोपडपट्टीमध्ये 7 लाख त्याच्यासाठी काय केलं? बोला. आता झोपडपट्ट्यांसाठी काय केलं, जे राज्य करू शकलं नाही ते आम्ही करून दाखवलेलं आहे. आणि BRTचा आज तुम्ही बघताय, स्वर्गीय राजीव गांधी उड्डाणपासून औंधपासून घेऊन तुम्ही मुकाई चौकापर्यंत किती वेळात जाता हे तुम्ही बघू शकता. नंतर तुम्ही आज काळेवाडी जंक्शनपासून तुम्ही पुन्हा वाकडपर्यंत किती वेळात जाता ते तुम्ही बघू शकता. सगळे रूट केलेले आहेत. काही हायवेचे जे रूट आहेत तिथं थोडंसं अपयश आलेलं आहे, ते आम्ही मान्य करू. परंतु आज लोक पिंपरी चिंचवडला अगदी निगडीपासून जरी तुम्ही म्हटलं तर दापोडीपर्यंत अगदी लोक 8 ते 9 मिनिटांमध्ये जातात. हा सर्व केलेलं काम आहे. आणि तुमच्याकडे जे ठो म्हणून ओरडताय भ्रष्टाचार 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 बोलता येतो, भ्रष्टाचार तुम्हाला सांगता येतो. कुठं भ्रष्टाचार केला आणि कसा केला हे आकडे कुठनं आणले, तुम्हाला कोणी दिले, कसे आले, दरवर्षी दर होतोय. आता इलेक्शनच्या वेळेस का सुचलं हे? जनरल बॉडीमध्ये दरवर्षी अजेंडा होतो, दरवर्षी बजेट होतं. त्या बजेटमध्ये भाजपची लोक असतात, सेनेची लोक असतात, मनसेची लोक असतात, काँग्रेसची लोक सगळे असतात. सगळे मिळून बजेट पास करतात. सर्व समित्यांमध्ये सर्व पक्षाची लोक असतात, सर्व जर मिळून काम करतात. आता इलेक्शनच्या अजेंडाला सांगायला काही नाही, म्हणून फक्त भ्रष्टाचार 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 एवढंच बोलायला तुम्हाला येतं, बाकी काही नाही. DPR मध्ये तो 7 किलोमीटरचाच होता, पिंपरीपर्यंतच होता. परंतु महापालिकेमध्ये ज्यावेळेला हा विषय चर्चेला आला त्यावेळेला मात्र आम्ही त्याला उपसूचना देऊन आम्ही आमची मागणी निगडीपर्यंत केली होती आणि तशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही केंद्राकडे पाठवला होता. थोडीशी त्यांना अर्धवट माहिती आहे. ही मेट्रो नुसती एलिव्हेटेड नाहीये, ही काही ठिकाणी एलिव्हेटेड आहे, काही ठिकाणी अंडरग्राऊंड सुद्धा आहे. आणि या संदर्भात त्यांचं जे म्हणणं आहे, त्यांनी आता नशीब मान्य केलं की DPR मध्ये ती पिंपरीपर्यंतच होती. मग DPR बनवताना तुम्ही काय करत होता? आम्हाला का दोष? आम्हाला का DPRचा काय आम्ही दिली उपसूचना दिली, ठराव नाही केला. आम्हाला ठराव केला, आम्ही ठराव केला, आमचा ठराव पण तुम्ही मान्य करू शकले नाही. उपसूचना दिली, मूळ ठरावच नव्हता. तुम्हाला 2.5 वर्ष लागले ते करायला. तुमचं मेट्रो आख्यान जे आहे, एक मिनिट, मेट्रो आख्यान जे आहे,
मयुरजी एकच सेकंड काँग्रेसचं राष्ट्रवादी सरकार केंद्रात होतं, राज्यात होतं, महापालिकेत होतं, तिन्ही ठिकाणी होतं. चूक झाली मान्य करा, आम्हाला काय जबाबदार होताय? आता का नाही तुम्ही गेलं? ठीक आहे. हा, मग करू ना आम्ही. आता का नाही गेलं? मेट्रो आता का नाही गेलं? मेट्रो आख्यान जे आहे हे जितकं आपण रंगवू तितकं ते रंगवतच जाईल. पिंपरी चिंचवड असेल किंवा पुण्याकडे असेल, पण किमान त्याच्यावरून जे आपण आता रागरंग व्यासपीठावर बघितला, आपण किमान हे तर मानू शकतो की सगळे पक्ष एकत्र आल्याशिवाय आणि राजकीय इच्छाशक्ती एकत्र आल्याशिवाय मेट्रो सारखा मोठा प्रकल्प कोणत्या शहरामध्ये येऊ शकत नाही. मानव कांबळे आपल्यासोबत आहेत. अनधिकृत बांधकामांना मात्र इथं पाठिंबा मिळतो आहे, पाठबळ मिळतं आहे आणि म्हणून प्रतिमा मलिन होते आहे. हा मुद्दा महापालिकेच्या निवडणुकीत महत्त्वाचा नाहीये. नाही, अनधिकृत बांधकामाच्या नियमितीकरणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्याचं कारण असं आहे की पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रशासकीय कुचकामी पद्धतीमुळं किंवा चुकीच्या कायद्यांमुळं या ठिकाणी अनधिकृत बांधकामं या ठिकाणी लोकांना करावी लागली, मजबुरीमध्ये करावी लागली. ती अनधिकृत बांधकामं जर सार्वजनिक वाहतुकीला किंवा सार्वजनिक हिताला बाधा ठरत नसतील तर ती मान्य करावीत, मंजूर करावीत, अशी वारंवार मागणी या शहरामधून होते आहे. किंबहुना या शहरातल्या एका आमदारांनी राजीनामा सुद्धा या मुद्द्यावर दिला आहे. इलेक्शनच्या तोंडावर ते सांगत होते अधिकृत करू म्हणून, आणि तोच मुद्दा धरून विरोधी पक्षाच्या आता मध्य विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भाजप शिवसेनेच्या लोकांनी सुद्धा अनधिकृत बांधकामं आम्ही अधिकृत करू असं सांगूनच मतं घेतली. परंतु गेल्या 2.5 वर्षामध्ये या अनधिकृत बांधकामांना अधिकृत करता आलेलं नाही. फार काही लांब नाहीये. आपण पुन्हा एकदा अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण त्यांच्या मुद्द्यावर येऊयात. परिस्थिती काय आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये? अनधिकृत बांधकामांचं कोणत्याही प्रकारे समर्थन होता कामा नये असं न्यायालयाची भूमिका आहे आणि त्यात काही गैर आहे अशातला भाग नाही. जो कायदेशीर पद्धतीने घर बांधतो त्यांनी चूक केली का? बांधकामं चालूच आहेत अजूनही. आत्ता या क्षणाला सुद्धा पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामं चालूच आहेत. ती थांबवण्यासाठी कुठलाही राजकीय पक्ष, महापालिका प्रशासन कोणत्याही प्रकारची भूमिका घेताना दिसत नाहीये. सहजासहजी बांधकाम परवानगी मिळाली ना तर आम्ही अनधिकृत बांधकाम करणारच नाहीये. याला इथले राज्यकर्ते आणि प्रशासनच जबाबदार आहे. अनधिकृत बांधकामं म्हणजे मुंगिरी लाल के हसीन सपने. राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा बीजेपी असेल, बीजेपीने ज्यावेळी सत्तेत येत होतं असं सांगितलं अनधिकृत बांधकामं एकही घरं पाडून देणार नाही. आजही गोरगरिबांची घरं पाडली जातात. ते निवडणुकीच्या काळामध्ये फक्त हसीन सपने दाखवण्याचं काम करतात, त्याच्या पुढे काही होत नाही. अनधिकृत बांधकामं स्वतःहून कोणी बांधत नाही, कोणी धोका पत्करत नाही. नाईलाज होतो, राहायची वांदे होतात म्हणून तो अनधिकृत बांधकाम करायला जातो. 90 पासून रेड झोनचा प्रश्न दिघी भोसरीचा पेंडिंग आहे. 2002 पासून देवरोडचा प्रश्न पेंडिंग आहे. अनधिकृत बांधकाम आणि त्याबरोबर रेड झोनच केंद्र सरकारच्या अखत्यारीतला हा प्रश्न आहे. आरपीआय आपले मंत्री आहेत केंद्र सरकारमध्ये, त्यामुळे केंद्र सरकारवर जर दबाव आणला तर हे प्रश्न इथले सुटू शकतात. आपल्यापैकी कुठलाच पक्ष ही याच्यामध्ये जास्त अग्रेसिव्ह भूमिका का घेत नाही? या अनधिकृत बांधकामाचं खरं तर नागरिकांना दोष देऊन चालणार नाही. प्रत्येकाला आपलं घर असावं असं वाटतं, परंतु महानगरपालिकेनं व्यवस्थित नियमावली करून जर परवानगी दिली असती तर ही झाली नसती. आणि आज कुठलाही नगरसेवक नागरिकांना अनधिकृत बांधकाम करा असं सांगत नाही किंवा कोणी शिफारस करत नाही. त्यामुळे नगरसेवकांना अनधिकृत बांधकाम केलं असं म्हणता येणार नाही. परंतु अनावधानाने ही अनधिकृत बांधकाम झाली असली तरी सुद्धा नियमामध्ये बसवून या घरांना अधिकृत करण्यासाठीचा प्रयत्न आमचा आहे. अनधिकृत बांधकाम होण्यासाठी जे शहर अभियंता जे जबाबदार आहेत, सर्वप्रथम त्यांच्यावर कारवाई करा. त्यांचा धाक इतरांना बसेल, जेणेकरून भविष्यामध्ये अनधिकृत बांधकाम होणार नाहीत. योगेश बहेल, राष्ट्रवादी काँग्रेस. अनधिकृत बांधकाम हे अधिकृत व्हावेत हा सातत्याने आघाडी सरकारचा पण प्रयत्न होता, राष्ट्रवादीचाही प्रयत्न होता. कारण हा प्रश्न जटिल आहे आणि हा प्रश्न फक्त पिंपरी चिंचवडपुरता मर्यादित नसून पुणे असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, सर्वत्र अनधिकृत बांधकामांचा हा प्रश्न आहे. आणि त्या विशेषतः पिंपरी चिंचवडमध्ये एक PIL दाखल झालं आणि PIL दाखलमुळे नाजळास्तव कोर्टामध्ये गेलं आणि कोर्टाच्या आदेशाच्या अनुषंगाने पुढे प्रयत्न चालू आहेत आणि आत्ताचं सरकार त्यात प्रयत्न करते. त्यामध्ये आमच्या मनात पण काही शंका नाही. भाजप सरकार आल्यानंतर त्या कुंटे समितीचा अहवाल तो स्वीकारला गेला आणि इतकंच नव्हे तर त्या कुंटे समितीचा अहवाल स्वीकारून उच्च न्यायालयामध्ये त्या संदर्भातलं शपथपत्र देखील आम्ही दाखल केलं. उच्च न्यायालयामध्ये त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या सुचवल्यात आणि नुसतंच पिंपरी चिंचवड शहराचा विषय नाही तर ग्रामीण भागामध्ये ऑलरेडी हा जे अनधिकृत बांधकाम आहे त्या नियमितीकरणाचा कायदा भारतीय जनता पार्टीने केव्हाच मंजूर करून त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू केले आणि शहरात सुद्धा निश्चितपणे अनधिकृत बांधकाम जे आपण म्हणताय हे अनियमित बांधकाम आम्ही नियमित करणार. पहिल्या महिन्यामध्ये निर्णय होणार अपेक्षित आणला नाही. सर्वसामान्य जनतेला निर्णयाची अपेक्षा आहे, हे कागदी घोडे नाचवण्यात नाहीये. आणखी महत्वाचे काही मुद्दे आहेत. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आपण सगळ्यांमध्ये जाऊया आणि विचारूयात की त्यांना महत्वाचे या पालिकेचे मुद्दे काय वाटतात आणि ते आपल्या सगळ्यांच्या जाहीरनाम्यात यायला पाहिजे. थोडक्यात प्रत्येकाने सांगा. आपल्या
पिंपरी चिंचवडच्या वायशीमधून एखाद्या आपल्या नागरिकाचं जर मयत झालं, तिथून रुग्णवाहिका त्याच्या घरापर्यंत फुकट आणली जायला पाहिजे. अनधिकृत जे बांधकाम आहे, समजा आपण सत्ताधाऱ्यांच्या पक्षातले असलो किंवा त्यांचे समर्थक असलो तर त्यांची घरं व्यवस्थित मांडले जातात, त्यांना काही धक्का लावत नाही. हे सर्व जे आहे दादागिरीमुळे आहे. भयमुक्त पिंपरी चिंचवड हा पहिल्या क्षणापासून या चर्चेचा आतापर्यंत शेवटापर्यंत आलेला मुद्दा आहे. आणखी काही महत्त्वाचे मुद्दे? माझी सर्व नगरसेवकांकडून ही अपेक्षा आहे की स्टँडिंग कमिटीमध्ये जो मासळी बाजार चालतो, तो मासळी बाजार थांबला पाहिजे. स्मार्ट नगरसेवक कोणीतरी म्हणाले ना, स्मार्ट पाहिजेत ना, आणि त्या मासळी बाजार थांबून आहे ना, तो जे स्टँडिंगची जी कार्यपद्धती आहे ना, ती 17 लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरवासियांना कळावी, एवढी लोकाभिमुख असावी. ह्या शहरात गेली 92 सालापासून स्मशानभूमीचा प्रश्न आहे. त्या स्मशानभूमी व्हायला पाहिजे. स्मशानभूमीत व्यवस्था कोल्हापूर पद्धतीने झाली पाहिजे अशी मांडणी केलेली आहे. आणि महत्त्वाचा सगळ्यात मुद्दा म्हणजे की पुण्याची संगत सोडली तरच पिंपरी चिंचवड जगत, नाही तर जगत नाही. नवीन गावाचे तुम्हाला मतं पाहिजे, तिथला टॅक्स पाहिजे, पण नवीन गावाकडे विकास अजून पोहोचला नाही. आणि नवीन गाव म्हणजे जणू काय आदिवासी खेडे आहेत असे बनले आहेत. माझ्या दिघी बोपखेल गावाला अजून जायला असतं नाही. तुम्ही स्मार्ट सिटीचे इथं स्वप्न पाहताय, नवीन गावाचा विचार कोण करणार? केवळ भ्रष्टाचाराचं राजकारण नको, तो बंद होण्यासाठी काय करणार हे पण प्रत्येकाने सांगितलं पाहिजे. सर, माझा विषय खूप वेगळा आहे. स्मार्ट सिटी करण्यासाठी लोकांना स्मार्ट बनायचं म्हणतात, पण या पिंपरी चिंचवडमध्ये किती असे लोक आहेत की लाखो लोक बाहेरून येणार आहेत, खूप दूरच्या खेडेगावातून. वाहतूक व्यवस्था फक्त तुमची सार्वजनिक सुधारली म्हणजे सुधारणार नाही, तर बाहेरून येणाऱ्या ज्या लक्झरी बसेस वगैरे आहे, या थांब्यासाठी कुठे काही व्यवस्था केलेली आहे का महानगरपालिकेने? तुझं काय म्हणणं आहे? नक्कीच, कारण कुठला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पहिला या प्रत्येकाच्या जाहीरनाम्यावर असला पाहिजे? महिलांची सुरक्षितता आणि मूलभूत ज्या काही गरजा आहेत, त्याच्यानंतरच्या ज्या काही गरजा आहेत त्या स्मार्ट सिटीमध्ये आपण समाविष्ट करतो. महिलांची सुरक्षितता हा सगळ्यात पहिला महत्त्वाचा. हे शहर फ्लेक्समुक्त करायला पाहिजे. खूप प्रमाणात या शहरात फ्लेक्स लावल्या जातात, त्याचं विद्रुपीकरण होतं. फ्लेक्समुक्त शहर करायला पाहिजे. आणि या शहरातले खेळाडूंसाठी खूप गरजा पुरवल्या तर शहरातले खेळाडू तयार होतील. आणि अंतर्गत वाहतूक जर सुधारली तर वाहतूक व्यवस्थाही चांगली होईल. आपण सगळेजण किमान 6 जण तरी अशी शपथ घेऊ शकाल का इथं की तुम्ही निवडून आल्यानंतर तुमचे फ्लेक्स लागणार नाहीत? सगळ्यात शेवटी निष्कर्ष म्हणून मारुती भापकर काय? एकतर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे नेते ज्या पद्धतीने या ठिकाणी वक्तव्य देत आहेत, महापालिकेचं बजेट असन किंवा राज्य सरकारचं बजेट असन, हे कुठलेही राजकीय पक्ष स्वतःच्या खिशातनं हे बजेट बनवत नाही, तर टॅक्सपेयर करदात्या नागरिकाच्या वतीने बजेट बनतं आणि त्यातून विकास होत असतो. पिंपरी महानगरपालिकेच्या संदर्भात बोलत असताना वाहतुकीचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, नदी सुधारचा प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न आहेत. महानगरपालिकेमध्ये विकास झाला का? तर नक्की थोड्या बहुत प्रमाणात विकास झाला, परंतु ज्या प्रमाणात व्हायला हवा होता त्या प्रमाणात झाला नाही. महानगरपालिकेचा ग्रेड सेपरेटर असतील, फ्लायओव्हर्स असतील, त्यानंतर या ठिकाणी वेगवेगळे विकास प्रकल्प असतील, यामध्ये वाढीव खर्चाच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या तिजोरीवरती जे दरोडे घालण्याचं काम या सगळ्या सत्ताधारी पक्षाच्या मंडळींनी केलेलं आहे. हे जर स्वच्छ, पारदर्शक आणि लोकाभिमुख जर झालं तर मला वाटतं निश्चित ही स्मार्ट सिटी केंद्र सरकारने घेवो अथवा न घेवो, परंतु स्वतःच्या करदात्याच्या पैशावरती ही सिटी स्मार्ट होऊ शकते, एवढी ताकद या शहरामध्ये आहे. यापेक्षा उत्तम समप काही असू शकत नाही की करदात्यांचे पैसे उत्तम करून सुद्धा ही स्मार्ट सिटी होऊ शकते. आणि ही अपेक्षा केवळ ते एकटेच काय तर सगळ्याच नागरिकांनी बाळगली तर काही हरकत नाही. खूप सारे मुद्दे आहेत, आपल्याला साऱ्यांना खूप सारे मुद्दे ते अतिशय आत्मीयतेनं मांडायचे आहेत, तशीच उत्तरं पण त्यांच्याकडून हवी आहेत, पण वेळ अर्थात आपल्याला थांबवतो. पण अजून 2-2.5 महिन्यांवर निवडणुका आहेत. आपली ही चर्चा, प्रश्न विचारणं, त्याची उत्तरं मागणं हे थांबणार नाहीये. किमान आज जे सगळे मुद्दे प्रत्येक टप्प्यावर आले, प्रत्येक महत्त्वाच्या अपेक्षेसाठी आले, ते सगळे मुद्दे यांच्या जाहीरनाम्यामध्ये असतील. प्रत्येक पक्षाच्या आपण अपेक्षा करूयात आणि ते जाहीरनाम्यातले मुद्दे पूर्ण करण्याची वचनं ते आपल्याला देतील अशी अपेक्षा मांडूयात. जोपर्यंत निवडणुका होत आहेत तोपर्यंत आपण हे प्रश्न विचारणं सुरू ठेवूयात. एबीपी माझा आपल्या सगळ्यांसोबत असेल की हे प्रश्न तुमच्या आवाजाला जास्त अजून मोठं करून यांच्या कानांपर्यंत पोहोचवणं हे काम एबीपी माझा करत राहील. माझा शहर माझं विजनमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये तुर्तास आपण इथंच थांबतो. आपण 6 जण याच्यामध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.